राज्यात उघडकीस आलेल्या कथित बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून यात 9 शिक्षणाधिकारी, 3 शिक्षण उपसंचालक आणि 394 बनावट शिक्षकांचा सहभाग असल्याचा दावा आरपीआयचे नेते पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या प्रकरणातील 15 संशयित आरोपींच्या अटकपूर्व जामिनाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून यासंदर्भातील नाशिक न्यायालयातील सुनावणी आता जुलै 28 रोजी होणार आहे. या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने तपास यंत्रणेला आवश्यक पुरावे सादर करण्याचे आदेश दिल्याची माहितीही साळुंखे यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी श्यामकांत हिंगुणेकर यांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला आहे. अधिकाऱ्यांनी नेमक्या किती संस्थांना बेकायदेशीर मान्यता दिली याचा सखोल तपास सध्या सुरू असून धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागातील आणखी काही बडे अधिकारी या कारवाईच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता साळुंखे यांनी वर्तवली आहे. जोपर्यंत या कथित घोटाळ्यातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच राहील आणि प्रसंगी सर्वोच्च न्यायालयातही दाद मागू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आज आपण जे जमलेलो आहोत, आजच्या पत्रकार परिषदेचा मेन विषय जो आहे, बनावट शालार्थ आयडी प्रकरणात 15 जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेला होता मान्य नाशिक रोड सत्र न्यायालयात. तर या गोष्टीची खबर मला काल मिळाली. त्यात कालच ज्यांना अटक केलं, हिंगोणेकर, जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी, यांचासुद्धा बेल ॲप्लिकेशन त्याच्यामध्ये होतं. तर ह्या माणसाला अटक केल्यानंतर हा माणूस धुळ्यात राजरोसपणे खुलेआम फिरत होता. पोलिसांना माहिती मिळाली. परंतु आता याच्यामध्ये मग जे बेलधारक आहेत, मी त्यांची नावं तुम्हाला वाचून दाखवतो 1 मिनिटाच्या आत. तर बेल अर्ज दाखल जो आहे, बेल अर्ज क्रमांक 237/2026 प्रदीप रामचंद्र पवार विरुद्ध महाराष्ट्र शासन. बेल अर्ज 238 अतुल संदीपराव पवार. बेल अर्ज 239/2026 राहुल शिवाजीराव पवार. बेल अर्ज 240 उमेश धनराज पवार. बेल अर्ज मनीष शालिग्राम कदम. बेल अर्ज 264/2026 अविनाश उर्फ पप्पू बळवंत पाटील. बेल अर्ज 337/2026 मनोज रामकृष्ण पाटील. बेल अर्ज 339 शरद दयाराम शिंदे. बेल अर्ज 403/2026 मीनाक्षी बाबूराव गिरी. बेल अर्ज भाऊसाहेब भिकनराव चव्हाण तत्कालीन उपसंचालक. बेल अर्ज 375 शशिकांत भाऊराव हिंगोणेकर, ज्यांना काल आपण पोलिसांनी अटक केलेली आहे. बेल अर्ज 376 किरण जयप्रकाश पवार. बेल अर्ज 377 प्रवीण वसंत अहेरे. बेल अर्ज 384 भास्कर जगन्नाथ पाटील. बेल अर्ज 385 देविदास पंडित महाजन तत्कालीन शिक्षणाधिकारी जळगाव. तर मग काल मला हे सगळं न्यूज मिळाल्यानंतर मी काल नाशिक रोड जिल्हा सत्र न्यायालयात मी हजर झालो आणि माझं म्हणणं जे होतं ते न्यायालयासमोर मी म्हणणं मांडलं. माझं म्हणणं जे आहे ते न्यायालयाने ऐकून घेतलं आणि मला असे आदेश केले की आपल्याकडचे अजून जे पुरावे आहेत तर हे सगळे पुरावे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेला तुम्ही सबमिट करा, की जेणेकरून या प्रकरणामध्ये अजून योग्य निर्णय घेता येईल. त्या ऑर्डरमध्ये तसं मेन्शन करता येईल. तरी या 15 जणांना माझा एक अंदाज मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांना बेल मिळणार नाही. जर यांना बेल मिळालीच कोणालाही तरी मी यांच्या संदर्भामध्ये यांच्या नावाला वरती हायकोर्टात विरोध करणार आहे. जोपर्यंत बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शेवटचा जो कोणी कर्मचारी आहे त्याला अटक होत नाही, त्याला शिक्षा होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. मागे खूप मोठे नेते आहेत की जे राज्य पातळीवर, देश पातळीवर सुद्धा त्यांची आज ओळख निर्माण झालेली आहे. तर या 3ही माझ्या सत्ताधारी पक्षातील कलावंतांना ते असतील, पण मी सुद्धा कमी नाही, सोडणार तर कोणालाच नाही. याच्यामुळे जोपर्यंत माझी मागणी एकच आहे, जोपर्यंत या प्रकरणात शेवटपर्यंत शासन होत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं तरी चालेल. जय महाराष्ट्र. 394 शिक्षक आहेत बनावट विशेष शिक्षक. त्याच्यानंतर 15 एजंट आहेत, दलाल आहेत की जे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हे सांभाळतात. त्याच्यानंतर
याच्यामध्ये 9 शिक्षण अधिकारी आहेत की जे मोठे खलिते आहेत. पुन्हा याच्यामध्ये 5 वेतन पदक अधीक्षक आहेत. हा असा यांचा सगळा प्रोपगंडा आहे.